Yes, ma'am. हा यस बेटा. क्वेश्चन रीड करायचंय. ओके. Good evening. रिलेशनचा पार्ट आहे आज. ठीक आहे. Oh, हम्म. first one. Akash calls Darshan mother as auntie. Then how is Akash related to Darshan? हम्म. First, son of the mother's brother. Second, uncle. Third, son of father's brother. Fourth, son of father's sister. कळाला मिनी? हो, म्हणजे काय की म्हणताय? आकाश ते दर्शनच्या मम्मीला आकाश काय बोलतो आंटी. मग आकाश ते दर्शनला कसा रिलेटेड आहे? हम्म. बरोबर. आता हा, आकाश काय म्हणतो? त्याच्या दर्शनची जी मम्मा आहे त्याला आकाश काय हा. म्हणतो? तिला आंटी. आंटी. ओके. देन हाऊ इज हम्म. आकाश रिलेटेड टू दर्शन? म्हणजे आकाशचं दर्शन. रिलेशन कोणासोबत विचारलंय? दर्शन सोबत. दर्शन. हा. ओके. तर फर्स्ट ऑप्शन दर्शन काय आहे? सोबत. सन ऑफ द मदर्स ब्रदर. मदर्स ब्रदर. येऊ नाही शकेल येणार का? ऑप्शन. नाही येणार. सेकंड, अंकल नाही पण नाही येणार. येणार. ओके. नाही. सन ऑफ फादर्स हा. ब्रदर. हा, हे येईल. आणि लास्ट वन काय आहे? सन ऑफ फादर्स सन सिस्टर. ऑफ फादर सिस्टर. त्यामुळे फोर्थ ऑप्शन पण नाही येणार आहे. ऑप्शन कोणता येणार आहे आपला? थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन. सन ऑफ ओके. फादर्स ब्रदर. हम्म. हो. सगळ्यांना क्लिअर आहे का बाळांनो? यस येस. आरव. आरव अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम, समजला क्वेश्चन आता. हम्म. ओके राही. काल तुला मी वाचायला दिलं येस नव्हतं. मॅम. आज रीड केलेस तू. येस मॅम. ओके, थँक्यू. वेलकम बेटा. येस मॅम. हम्म. समजला क्वेश्चन? येस मॅम. काय सांगतायत क्वेश्चन मध्ये? मॅम ते सांगताय की जे आकाश आहे ना, हम्म. त्याचे दर्शन आहे त्याची मदर आकाशची आंटी आहे. मग आकाश दर्शनची कसं रिलेटेड आहे? तर काय मग येईल त्याचं उत्तर आन्सर? मॅम फोर्थ येते मॅम. कसं येतं सांग बरं. मॅम सन ऑफ मदर्स ब्रदर. मॅम उत्तर वेगळं येतं मॅम. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा मॅम. म्हणजे मध्ये आपण सन्स ऑफ द मदर्स ब्रदरला हे म्हणतो मामा. ऑप्शन अंकल येईल का तो मग? अंकल. नो मॅम. हम्म. अंकल पण येणार नाही मॅम. ओके. का बरं येणार नाही? मॅम बोला बाळा. आरव. मॅम मॅम अंकलचं येत नाही. ओके. काय येईल मग? ऑप्शन काय येईल? करेक्ट ऑप्शन. मॅम फोर्थ. एक्सप्लेन करायचंय. मॅम सन ऑफ द फादर सिस्टर. सन ऑफ द फादर्स ब्रदर म्हणजे मॅम मॅम काका. पण मॅम सन ऑफ फादर सिस्टर मॅम म्हणजे आंटी. आत्या मॅम म्हणजे. तुला कळतंय का बाळा तू काय बोलतोयस? हम्म. तुला तरी क्वेश्चन म्हणजे क्लिअर होतोय का? ऑप्शन येस और नो? नो हम्म. मॅम. ओके. आता बघ. नो मॅम. तुझं लक्ष नव्हतं त्यामुळे मी तुला रीच केलं. ओके. तुझं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं, कोणाला तर बोलत होतं. आता बघ. सन ऑफ द मदर्स ब्रदर. हा काय झाला? जर मदरचं ब्रदर आहे आणि त्याचा सन आहे, तर आकाशला त्याला आंटी म्हणायची गरजच नाहीये ना त्याच्या मदरला, राईट? कारण येस मॅम. मदर्स ब्रदर म्हणजे काय झालं? मामा झाला, राईट? ओके.
येस मॅम. त्यामुळे इथं अंटीचा किंवा अंकलचा प्रश्नच येत नाही, राईट. सेकंड आहे अंकल. आता अंकल कधी आलं असतं, जर आकाशचे फादर विचारले असते किंवा दर्शनचे फादर विचारले असते, की फादरचं रिलेशन आकाश किंवा दर्शन सोबत विचारलं असतं तर अंकल आलं असतं, राईट. आता थर्ड ऑप्शन आहे सन ऑफ फादर्स ब्रदर. म्हणजे तो जो आहे तो कोण आहे, आपला म्हणजे सन ऑफ फादर्स. आता सन जर कोणाचा, आता समज आकाश घेतला, ओके. आकाश हा सन आहे कोणाचा, फादर्स ब्रदर. जो दर्शनचे फादर्स आहेत त्याच्या ब्रदरचा काय आहे, सन आहे. ओके. तर तो ऑप्शन कसा करेक्ट येईल, कारण आकाश हा काय आहे, आकाश काय करतो, दर्शनच्या मदरला आंटी म्हणतो. इज दॅट क्लिअर? येस आरव. येस मॅम. हा. येस आकाश मॅम. आकाश आंटी का म्हणतो दर्शनच्या मदरला, कारण आकाश हा काय आहे, फादर्स ब्रदर आहे. कोणाचा, दर्शनच्या फादरचा ब्रदर आहे. ओके. दर्शनच्या फादरचा ब्रदर. आता बघ, तुझे जे फादर आहेत त्यांना ब्रदर आहेत का? येस मॅम. हा. मग आरवचे फादर आणि त्याचे ब्रदर आणि तुझ्या पप्पाचे ब्रदर तुझे कोण लागतात? मॅम काका. बरोबर. म्हणजे काकाचा मुलगा. म्हणजे काय झाला, दर्शनचं आणि आकाशचं रिलेशन तिथे कळून येतंय ना, की आकाश जो आहे त्याच्या म्हणजे आकाश जो आहे तो कोण आहे, दर्शनचा चुलत भाऊ आहे, राईट. येस मॅम. ओके बेटा. हा. त्यामुळे थर्ड ऑप्शन हा करेक्ट येईल आपला. आणि फोर्थ जो तू सांगत होता, सन ऑफ फादर सिस्टर. आता फादर सिस्टर काय होईल, आत्या होईल, हो की नाही? येस मॅम. हा. आत्याचे मिस्टर असतील किंवा आत्याचा मुलगा असतो, बरोबर. त्याला आपण काय बोलू शकतो, ब्रदर बोलू शकतो का, नाही बोलू शकत. ओके. किंवा आत्याला आत्याला आकाश आंटी म्हणू शकेल का, नाही म्हणू शकणार. काय म्हणेल तो, आत्या म्हणेल, राईट. येस बेटा. ओके मॅम. येस मॅम. क्लिअर आहे का आता? येस मॅम. नेक्स्ट घ्यायचा आरव. येस मॅम. ओके, लक्ष द्यायचं बाळा. येस मॅम. क्वेश्चन नंबर 2. कोण रीड करेल? सानवी चौधरी. अनम्यूट करायचं बेटा, रीड करायचं क्वेश्चन. वेअर इज सानवी चौधरी? सानवी चौधरी, कॅमेरा ऑन करायचा आहे आणि अनम्यूट करायचंय. ओके, काही रिस्पॉन्स नाहीये. अन्वी चेतन पगार. अनम्यूट करायचं बेटा आणि क्वेश्चन रीड करायचंय. येस मॅम. हम्म. A has two brothers, B हम्म. and C. The son of C has only one uncle. Then, how is A related to C? हम्म. Maternal auntie, paternal uncle's wife, sister, or paternal auntie? हम्म. आता क्वेश्चन काय सांगितलंय, समजलाय क्वेश्चन अन्वी? हो मॅम. काय सांगते क्वेश्चन मध्ये? येस मॅम. मॅम, ए ला दोन भाऊ आहेत, बी आणि सी. करेक्ट. सी फक्त एकच अंकल आहे. हम्म. मग ए सी ला कसा रिलेटेड आहे? हे विचारलेलं आहे आपल्याला, राईट. येस मॅम. काय येईल आन्सर?
Yes, Anvi. ओके. ओजस्वी, अनम्यूट करायचं बेटा. हो टीचर. हम्म. काय येईल आन्सर? आन्सर हम्म. सिस्टर. कसं येतं सांग बरं. ए ला दोन भाऊ आहेत, बी आणि सी. सीचा मुलगाकडे एकच अंकल आहे. तर ए सी ला रिलेटेड कसा आहे? तर ए ला दोन भाऊ आहेत ना, बी आणि सी, मग भाऊ बहीण झाले. मग सिस्टर आला आन्सर. येस. तर आता इथे काय सांगितलंय? ए हॅज 2 ब्रदर्स, बी अँड सी. ओके. ए ला काय आहेत? 2 ब्रदर्स आहेत, राईट? द सन ऑफ सी हॅज ओनली 1 अंकल. सीचा जो अंकल आहे, म्हणजे सीचा जो मुलगा आहे त्याला काय आहे? ओनली 1 अंकल. ओके. देन हाऊ इज ए रिलेटेड टू सी? ओके. आता तिथे आंटीचा किंवा अंकलच्या वाईफचा कुठेच प्रश्न येत नाही, राईट? येस ओजस्वी. त्यामुळे आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 3, सिस्टर. ओके. हो टीचर. क्वेश्चन नंबर 3, समृद्धी कांबळे, अनम्यूट करायचंय. क्वेश्चन रीड करायचं बेटा. समृद्धी, येस मॅम. रीड करायचं क्वेश्चन. Pointing out at a person in the photo, Divya said, "She is daughter of my maternal auntie's brother." Then, how is Divya related to the person in the photo? For option number 1, daughter of mother's brother. Option number 2, daughters of father's sister. Option number 3, paternal auntie. Option number 4, maternal auntie. मॅम मटेरिनल आंटी म्हणजे काय? हॅलो मॅम. 1 मिनिट बेटा. हा, ओके. मावशीच्या भावाची मुलगी. ओके. आता बघा इथे क्वेश्चन काय म्हणतोय. ओके. समृद्धी, कळाला क्वेश्चन बाळा? हो मॅम, मॅम, मी सांगते आन्सर. सांगते मी आन्सर. काय येईल आन्सर? मावशीच्या भावाची मुलगी म्हणजे मदर्स ब्रदर डॉटर ऑफ मदर्स. मॅम, ऑप्शन नंबर 1, डॉटर ऑफ मदर्स ब्रदर.
डॉटर्स ऑफ मदर ब्रदर. करेक्ट आहे का मॅम? 1 मिनिट. 1 मिनिट बेटा. ओके. मॅम मटर्नल आंटी म्हणजे मावशी ना? हो बेटा. आता बघा, पॉइंटिंग आउट ऍट अ पर्सन इन द फोटो. आता एका फोटोमध्ये दिव्या काय म्हणते बघा, शी इज डॉटर ऑफ माय मॅटर्नल आंटीज ब्रदर. ओके, म्हणजे तो काय आहे, तिच्या मावशीचा भाऊ आहे. ओके. त्याची मुलगी. देन हाऊ इज दिया रिलेटेड टू द पर्सन इन द फोटो. ओके. डॉटर ऑफ मदर्स ब्रदर, डॉटर ऑफ फादर्स सिस्टर, पॅटर्नल आंटी, मॅटर्नल आंटी. काय येईल आन्सर बेटा? ऑप्शन नंबर 1 मॅम, डॉटर ऑफ मदर्स ब्रदर. कसं येईल सांग बरं? मॅम आता मावशीच्या भावाची मुलगी म्हणजे आपल्या मम्मीच्याच भावाची मुलगी ना, तसं रिलेशन केलं तर मग डॉटर ऑफ मदर्स ब्रदर येईल. म्हणजे मुलगी मम्मीच्या One minute, भावाची one minute. मुलगी. येस बेटा. करेक्ट. सगळ्यांचं आलं आन्सर हे? येस. डॉटर्स ऑफ मदर्स सिस्टर और 1 मिनिट है guys. May I read next? May I give the explanation? May I give the explanation? 1 मिनिट. सगळ्यांचं हे आन्सर आले का चेक करा बाळांनो. चुकलं का मॅम? बरोबर आहे, म्हणजे मी पण तेच विचार करते. शी इज डॉटर ऑफ मॅटर्नल आंटीज ब्रदर, म्हणजे ती जी कोण आहे तिने सांगते फोटोमध्ये. दिया सेड शी इज डॉटर ऑफ माय मॅटर्नल आंटीज ब्रदर. ओके. मावशी आणि मावशीच्या भावाची फोटोमध्ये एक म्हणजे मुलगी मम्मीच्या आहे, पण भावाची. फोटोमध्ये तर एक मुलगी आहे हे कन्फर्म आहे, राईट? मग ती मुलगी कोण आहे? मुलगी कोण लागते? तिच्या मावशीच्या भावाची मुलगी. ओके, म्हणजेच तिच्या मामाची मुलगी लागते, राईट? येस. हा, म्हणजे तर आपल्या पण मामाची मुलगी आहे ना. म्हणजे मॅम ती मावशीच्या भावाची मुलगी लागते ना आपल्या, तर मग ती मावशीच्या भावाची मम्मीच्या पण भावाची मुलगी नाही ना? म्हणजेच मम्मीच्या भावाची, म्हणजेच मम्मीचा भाऊ तिचा कोण झाला? मामा, राईट? हा. हो. ओके. मग त्यांनी काय विचारले? देन हाऊ इज दिया रिलेटेड टू द पर्सन इन दॅट फोटो? डॉटर ऑफ मदर्स ब्रदर. येस, करेक्ट आहे. फर्स्ट करेक्ट आहे आन्सर. ओके. हो. येस. सगळ्यांचं आलंय का बघा? कारण त्यांनी काय विचारलंय, तिच्या म्हणजे तिच्या आईच्या भावाची मुलगी असते, तर दिया रिलेटेड टू द पर्सन इन द फोटो. मग जी मुलगी आहे त्या फोटोमध्ये, तर ती दियाची कोण लागते किंवा दिया तिची कोण लागते? तर डॉटर ऑफ मदर्स ब्रदर. ओके. दियाचं रिलेशन काय लागतं तिच्यासोबत? म्हणजे डॉटर ऑफ मदर्स ब्रदर, म्हणजे भावाची मुलगी, म्हणजे मामाची मुलगी, राईट? ओके गाईज, क्लिअर आहे का सगळ्यांना? हो मॅम.
नेक्स्ट घेऊयात आपण. ओके, क्वेश्चन नंबर 4. संस्कार अनम्यूट करायचे. समृद्धी म्यूट करायचं बेटा. संस्कार रीड कर बाळा. आणि आणखी कोण, 1 मिनिट हा संस्कार, आणखी कोणीतरी अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा सगळ्यांनी. 1 मिनिट हा संस्कार. कोण Yes, ma'am. म्यूट करायचं बाळा समृद्धी. मॅम मी म्यूटच केलं, तुम्ही पुन्हा अनम्यूट केलं. नाही बाळा, अनम्यूटच होतीस तू. हा संस्कार अनम्यूट करायचं बेटा आणि रीड करायचं. How is a brother of my wife father related to my son? Material uncle, paternal मटेरियल नाही रे uncle, बाळा, मॅटर्नल अंकल. grandfather. मॅम ते मॅम सेकंड आणि फोर्थ ऑप्शन सेम आहे. 1 मिनिट, सेकंड. येस बेटा, सेकंड आणि 4 ऑप्शन सेम आलेलं आहे. आपला आन्सर काय आहे ते चेक करायचंय. आता काय विचारलं इथे? ऑप्शन नंबर 3. हाऊ इज ब्रदर ऑफ माय वाईफ्स फादर रिलेटेड टू माय सन? ओके, असा क्वेश्चन आहे. काय येईल आन्सर? मॅम ऑप्शन नंबर 3. हा, एक्सप्लेन करायचं बेटा. त्यांनी काय लिहिलंय, हाऊ इज ब्रदर ऑफ माय वाईफ. त्यांनी असं विचारलंय, माझा ब्रदर माझ्या वाईफच्या फादरच्या रिलेशन मध्ये सून आहे, असंच ना? ब्रदर ऑफ माय वाईफ्स फादर. हाऊ इज ब्रदर ऑफ माय वाईफ्स फादर रिलेटेड टू माय सन. म्हणजे ब्रदर जो आहे तो त्याच्या वाईफच्या फादरच्या रिलेटेड टू माय सन, म्हणजे त्याचा मुलगा. ओके, आणि वाईफचा जो फादर आहे त्याचं रिलेशन काय येईल? म्हणजे ग्रँडफादर. हम्म ग्रँडफादर. हम्म पण एक्सप्लेन कसं करशील? एक्सप्लेन हम्म की मॅम वाईफ आहे, हम्म वाईफचा ब्रदर, वाईफचं लग्न झालं आणि तिचा फादर दिलंय, त्याच्यामुळे तो फादर बुड्याच असून म्हातारा, त्याच्यामुळे ग्रँडफादर. हम्म ब्रदर्स ऑफ माय वाईफ्स फादर म्हणजे काय येईल? त्याच्या बायकोच्या वडिलांचा भाऊ. राईट? हा. तर ते काय सांगितलंय त्यानं की त्याच्या मुलाचा कोण लागेल? ग्रँडफादर. ओके, त्यामुळे काय येईल? ग्रँडफादर. म्हणजे त्या मुलाचे कुणीकडचे का असे ना, म्हणजे मदर्स कडचे का असे ना, किंवा म्हणजे त्याच्या फादर्स कडचे का असे ना, शेवटी म्हणजे त्याच्या बायकोच्या वडिलांचा भाऊ म्हणजे काय होणार? त्या बायकोचा चुलता. राईट? हा. येस. आणि चुलता तो तिच्या मुलाचा कोण लागेल? ग्रँडफादरच लागेल. ओके, यस संस्कार. येस येस. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना?